यस, इस बार पहली गेंद थी, बहुत ही बढ़िया स्ट्रोक खेला है, डीप में खिलाड़ी तैनात थे। शुभम मुरकर अच्छा थ्रो किया है और एक रन यहां पर संतुष्ट होना पड़ेगा। शैलेश मदने और राहुल पारी की शुरुआत करने के लिए आए हैं और इस बार भी बहुत ही प्रॉपर टाइम किया है। ये लाजवाब स्ट्रोक राहुल के बल्ले से निकलता हुआ, नाम तो सुना ही होगा। इनका बल्ला पिछले मुकाबले में थोड़ा सा शांत नजर आया, लेकिन यहां पर क्या प्रॉपर टाइम किया है। लाजवाब स्ट्रोक, कमाल का स्ट्रोक था। अजय जो कि आइकॉन खिलाड़ी है, पावर प्ले का ओवर लेकर आए हैं उनके खिलाफ, ये कमाल का छक्का जड़ा है। इस बार भी धीमी गति से गेंद की, बहुत ही बढ़िया स्ट्रोक खेला है और अहमद ने कैच लपकने का प्रयास किया, लेकिन जब तक कि थ्रो करते 2 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिए। इस 2 रनों से स्कोर कार्ड आगे बढ़ेगा 9। ये बहुत ही हाई वोल्टेज मैच है, दोनों भी बड़ी टीमें हैं, एक बड़ा मैच यहां पर देखने को मिल रहा है। इस ओवर की अगर ये गेंद फुल टॉस गेंद थी, अच्छा टाइम किया है और ये भी गेंद बाउंड्री लाइन के पार जाती हुई 4 रनों के लिए। बढ़िया स्ट्रोक, 4 रन। और ऐसे अंदाज में बल्लेबाजी के लिए राहुल को जाना जाता है, रीप्ले में देख सकते हैं। फुल टॉस गेंद थी, हालांकि गेंद बल्ले पर ठीक से आई नहीं, लेकिन फिर भी नतीजा 4 रनों से मिलता हुआ। देखिए बल्ले से जैसे भी रन आए वो फायदेमंद होते हैं और यहाँ पर जिस तरीके से रन बन रहे स्वराज प्रतिष्ठान टीम के लिए काफ़ी ज़्यादा फायदेमंद साबित होते हुए। पावर प्ले का ओवर चल रहा है और 13 रन बने हैं बिना विकेट के नुकसान पर। देखना होगा 2 गेंदें शेष इस पावर प्ले की ओवर की और सामने राहुल है। इस बार पटकी हुई गेंद थी, जाएगी सीधा विकेट कीपर के दस्तानों में। ये डॉट गेंद आती हुई कम बैक किया है। इस ओवर की अगर बात की जाए तो पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर छक्का, तीसरी गेंद पर 2 रन वाला स्ट्रोक, चौथी गेंद पर चौका, 5वीं गेंद डॉट आई है और ये छठी गेंद खेलना कहीं और चाहते थे, लेकिन गेंद चली गई है सीधा मिड ऑफ के क्षेत्र में और कोई गलती नहीं की और ये विकेट मिलता हुआ। पावर प्ले का ओवर समाप्त हुआ और पहला झटका इस समय लगता हुआ स्वराज प्रतिष्ठान टीम को राहुल के रूप में। ओमकार थारली आते हुए, पहले मुकाबले के हीरो, जिसने आते ही चौके और छक्कों की आतिशबाजी की थी, वही बल्लेबाज अब 1 डाउन के रूप में आते हुए और चॉपस्टिक लांजा पावर्स टीम की ओर से गेंदबाजी के लिए आते हुए अहमद। जबरदस्त परफॉर्मेंस के लिए इनको जाना जाता है, एक बेहतरीन ऑलराउंडर, काफ़ी तेज तर्रार गेंदबाजी करते हैं और अब व्यक्तिगत पहला टीम की ओर से दूसरा ओवर लेकर आए अहमद और सामने बल्लेबाज है शैलेश मदने, जो कि एक गेंद पर 1 रन बनाकर बल्लेबाजी कर रहे हैं। 13 रन बने, एक अच्छा स्टार्ट मिला है स्वराज प्रतिष्ठान टीम को। इसी अवसर से अगर बल्लेबाजी रहेंगे तो 50 के पार बड़ी आसानी के साथ जाएंगे और पता है स्वराज प्रतिष्ठान के पास गहराई है, पार्थ गांधी आना अभी भी शेष है, अनुज भी अच्छी बल्लेबाजी कर लेते हैं। इस बार ओवर पिच है, अच्छा टाइम किया है, लेकिन सीधा फील्डर को ढूंढा है, कोई गलती नहीं करेंगे और विकेट नंबर दूसरा गिरता हुआ शैलेश मदने बैक टू द पवेलियन। ये रिप्ले आप देख सकते हैं, टाइम तो बहुत ही अच्छा किया और डीप में खिलाड़ी तैनात थे। मुनीब थे जिन्होंने ये बहुत ही बेहतरीन कैच लपका, 2 कैचेस लपके हैं और इस समय अहमद ने
और एक बड़ी सफलता दिलाई है पार्थ गांधी आते हुए। अब इनके कंधों पर बहुत बड़ी जिम्मेदारी। राइट हैंड लेफ्ट हैंड का कॉम्बिनेशन है। नॉन स्ट्राइक इन पर है ओमकार थारली, स्ट्राइक पर पार्थ गांधी है। देखना होगा किस तरीके से बल्लेबाजी करते हैं पार्थ अहमद, जिन्होंने बड़ी सफलता दिलाई पहली गेंद पर शैलेश के रूप में। फुल टॉस गेंद थी, हल्के हाथों से खेला है। डीप में खिलाड़ी तैनात अरफान, और एक रन यहां पर जोड़ लेते हुए रन संख्या बढ़ेगी 14 रन 2 विकेटों के नुकसान पर। यह महत्वपूर्ण मैच है और बेस्ट वर्सेस बेस्ट वाली ये लड़ाई है ओमकार थारली स्ट्राइक के ऊपर। देखना होगा अब अहमद के खिलाफ किस तरीके से बल्लेबाजी करते हैं। कॉन्फिडेंस लेवल तो बढ़ चुका है क्योंकि जिस अंदाज में उन्होंने बल्लेबाजी की थी। इस समय फुल टॉस गेंद सीधा बल्ले से खेला, डीप में खिलाड़ी तैनात थे और जब तक कि थ्रो करते एक रन जुड़ेगा, सिंगल से ज़्यादा फर्क पड़ने वाला है नहीं, क्योंकि यहाँ पर चौके छक्के से बल्लेबाज को वंचित रखना चाहते हैं। और लगातार कोशिश यही है अहमद की कि जड़ में गेंदबाजी करें। इतना आसान नहीं होता कि जड़ के गेंद को प्रॉपर मिडल करते हुए बाउंड्री के पार करना। देखना होगा इस बार शॉर्ट पिच गेंद की कट करना चाहते थे, कामयाब हुए, लेकिन गेंद जाती हुई आरक्षित जगह 1 रन के लिए। इस सिंगल के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ेगा 16 रन 2 विकेटों के नुकसान पर। दोनों भी जबरदस्त टीमें हैं और पार्थ का बल्ला अगर यहां से बोलता है तो 40-45 के करीब स्वराज प्रतिष्ठान की टीम जरूर पहुंच सकती है। इस बार भी बहुत ही कमाल की गेंद है, बल्ले का अंदरूनी हिस्सा लेते हुए जाएगी सीधा विकेट कीपर के दस्तानों पे और यहां पर तीसरी सफलता मिलती हुई। जी हां, बहुत ही तेज तर्रार गेंद की थी अहमद ने और विकेट गिरा है पार्थ गांधी का। इस बार भी असफल रहे, रन बनाने के लिए थोड़े से नाखुश जरूर रहेंगे, रनों की सख्त जरूरत थी टीम को और ये तीसरा विकेट गिरा है। सार्थक देसाई आते हुए, क्वालिटी है, दमखम है इस खिलाड़ी के पास रन बनाने की। देखना होगा कितने रनों की साझेदारी ओमकार थारली के साथ करते हैं। आइकॉन खिलाड़ी है ओमकार थारली और इनके साथ में एक साझेदारी बनानी होगी, एक चैलेंजिंग टोटल चॉपस्टिक लांजा पावर्स टीम के सामने रखनी है। तो देखना होगा सार्थक किस तरीके से बल्लेबाजी करते हैं। इस बीच अहमद की अगली गेंद इस बार आती, बहुत ही अच्छा मिडल किया है, लेकिन गेंद जाती हुई 2 रनों के लिए। यस, 2 ओवर का खेल समाप्त हुआ है, रन बने हैं 17 रन। बहुत ही किफायती ओवर रहा, मात्र 4 रन खर्च किए अहमद ने। अब शुभम को लाया गया है, नहीं शुभम नहीं, दीपराज को लाया गया है। आइकॉन खिलाड़ी, आइकॉन टू आइकॉन अब देख सकते हैं, देखना होगा। ओ व्हाट अ शॉट! अब की बार ओमकार का वार और ओमकार बता रहे कि मेरे बल्लेबाजी को अब ज्यादा देर तक शांत नहीं रख सकते। क्या बात है, क्या टाइम किया है, ये जबरदस्त खिलाड़ी है, ये कॉम्बो पैक है और इस खिलाड़ी ने काफी प्रभावित किया इस प्रतियोगिता में। ओवर पिच गेंद थी, लेकिन जिस अंदाज में गेंद को कनेक्ट किया है, बताते हुए
कि स्वराज प्रतिष्ठान की बल्लेबाजी में गहराई है, और मैं आइकॉन खिलाड़ी हूं तो आइकॉनिक पारी यहां पर सजाना चाहूंगा। इससे पहले भी मैंने जिक्र किया, अंडरआर्म क्रिकेट भी बहुत ही दमदार तरीके से ये खेलते हैं, और जैसे ही इस प्रतियोगिता में खेल रहे बरस रहे हैं, चाहे गेंदबाज कोई भी क्यों ना हो, आप अपने टीम के आइकॉन खिलाड़ी होंगे, मैं अपने टीम का आइकॉन खिलाड़ी हूं, तो आप अपने हिसाब से गेंदबाजी करो, मैं मेरे हिसाब से बल्लेबाजी करूंगा। देखना होगा अब आने वाली गेंद पर किस तरीके से स्ट्रोक खेलते हैं। इस बार शॉर्ट पिच गेंद थी, काफी फाइन खेला है, और 1 रन का इशारा आता हुआ स्कोर कार्ड आगे बढ़ेगा दोस्तों। 24 रन 3 विकेटों के नुकसान पर। इसी अंदाज में अगर बल्लेबाजी चलती रहेगी तो तकरीबन यहां से 42 के करीब पहुंच जाएगी स्वराज प्रतिष्ठान की टीम। देखना होगा कितने रनों का लक्ष्य यहां पर रखते हैं। इस बार भी उड़ाया है, व्हाट अ शॉट। देखा जाए तो टाइम हो चुका है, 2:45 हो चुके हैं। कुछ दर्शकों को नींद आ रही थी, इस नींद को छू मंतर करने वाला ये छक्का था, व्हाट अ शॉट। और इस ओवर का ये दूसरा छक्का देखने को मिला ओमकार थारली के बल्ले से, क्या बात है, लाजवाब ये स्ट्रोक खेलते हुए, और अपने पिटारे से और एक खूबसूरत स्ट्रोक निकाला है। पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद पर डी जोन में गेंद चली गई, और तीसरी गेंद पर छक्का। एक महंगा ओवर, अब तक 3 गेंदों पर 13 रन दीपराज ने खर्च किए। हालांकि नाम में राज जरूर है दीपराज के, लेकिन राज कर रहे ओमकार। हाँ, बढ़िया बल्लेबाजी, 4 गेंदों पर 14 रन बनाकर बल्लेबाजी कर रहे। शॉर्ट पिच गेंद थी, इस गेंद को भी बाउंड्री के पार करने का सुनहरा अवसर था, लेकिन गेंद जाएगी आरक्षित जगह 1 रन के लिए। पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद पर सिंगल डी जोन में, तीसरी गेंद पर छक्का, चौथी गेंद पर सिंगल जो कि डी जोन में चलेगी। कि यहां से लंबा स्ट्रोक आएगा, 6 रन बनेंगे, छक्का लगेगा, देखना होगा। तैयार रहेंगे ओमकार थारली इस गेंद को बाउंड्री लाइन के पार करने के लिए। सभी की नजरें टिकी हुई, जी हां, उड़ाया है, ओ, और इस पर मात्र 1 ही रन मिलेगा। स्ट्रोक को जरूर हम नाम देना चाहेंगे, खोदा पहाड़ निकला चूहा। मेहनत तो बहुत की, लेकिन इस मेहनत पर सिर्फ और सिर्फ 1 ही रन मिलेगा। थोड़ा सा 1-2-3 फुट इधर होती गेंद तो शायद 6 रन जुड़ जाते, और यहां पर शॉट सिलेक्शन थोड़ा सा गलत रहा ओमकार का। इस ओवर में अब तक 15 रन खर्च कर चुके हैं दीपराज, और ओमकार अब तीसरी ओवर की आखिरी गेंद का मुकाबला करेंगे। इस बार उड़ाया है, पिछली बार गलती जरूर हुई है, इस बार ना, इस बार सही जगह पर मैं इस गेंद को लैंड करूंगा, और इस ओवर का यह तीसरा छक्का देखने को मिल रहा है। रन संख्या बनी है 206 रनों के साथ 38। बहुत ही बेहतरीन टाइम, थोड़ा सा आगे कनेक्ट किया जिसकी वजह से ये 6 रनों का रिजल्ट मिला है। बढ़िया टाइम किया है, लाजवाब स्ट्रोक। 7 गेंदों पर 22 रन बनाकर तूफानी पारी सजाते हुए शुरुआत भी 6 रनों के साथ की और अंत भी 6 रनों के साथ किया है। जी हां, 3 ओवर का खेल समाप्त हुआ, 38 बने 3 विकेटों के नुकसान पर। अब आखिरी ओवर लेकर आए हैं मुनीब कप्तान, नहीं देखना होगा, जी हां मुनीब भी आए हैं। वसीम भी थे उनके पास ऑप्शन के रूप में, लेकिन मुनीब के पास चले गए। जरूर इस समय देख रहा होगा अब मुनीब के खिलाफ सार्थक किस तरीके से बल्लेबाजी करते हैं। जो प्लेटफॉर्म चाहिए था वो प्लेटफॉर्म मिल चुका है, वो रन संख्या यहां पर बनती हुई नजर आ रही है। हल्के हाथों से खेला है, सेंसिबल क्रिकेट है। चाहिए तो इस गेंद को बाउंड्री लाइन के पार जरूर कर सकते थे, ओवर पिच गेंद थी। लेकिन सार्थक ने कहा जब ओमकार थारली बखूबी अच्छा मिडल कर रहे हैं तो मैं क्यों जोखिम उठाऊं, मैं सिंगल लेकर नॉन स्ट्राइक एंड पर आराम कर लेता हूं। ये अच्छी सोच है, वरना आजकल के नए नए सितारे MS धोनी बनने की कोशिश करते हैं। अरे हालात क्या है, क्या चाहिए, रन किस तरीके की क्रिकेट खेलनी है, ये समझना चाहिए। और सार्थक ने सूझबूझ भरी यहां पर क्रिकेट खेली, यानी कि सिंगल लेकर ओमकार थारली को स्ट्राइक पर लाया है। जी हाँ, फुल टॉस गेंद थी, गेंद हालांकि ठीक से मिडल हुई नहीं, फिर भी 1 रन यहां पर जुड़ता हुआ। नाखुश रहेंगे ओमकार थारली, क्योंकि इस गेंद पर लंबा स्ट्रोक आना जरूरी था, और यहां पर सिंगल ही जुड़ेगा। 40 रन बने हैं।
यानी कि कुल मिलाकर 20 गेंदों का खेल अब तक समाप्त हो चुका है और 40 रन बनाने में कामयाब हो चुके हैं स्वराज्य प्रतिष्ठान की टीम। इस बार काफी तेज गेंद थी, काफी तेज गेंद थी। मुनीब ने कमबैक किया है। गेंद को दोनों ओर घुमाने की क्षमता भी है, तेज तर्रार गेंदबाजी भी कर लेते हैं और इसको पढ़ने में थोड़ा सा समय यहां पर लग रहा है। 9 गेंदों पर 23 रन बनाकर ओमकार बल्लेबाजी कर रहे हैं। इस बीच बहुत ही बढ़िया गेंद थी, लाजवाब गेंद थी और ऐसे ओवर की जरूरत थी चॉपस्टिक लांजा पावर्स टीम के लिए, और वो डेथ ओवर में मुनीब कप्तान करते हुए नजर आ रहे। जी हाँ, 2 गेंदों का खेल शेष है, लाजवाब गेंदबाजी रही है। इस बार शॉर्ट पिच गेंद, लेकिन इस बार भी गेंद को बाउंड्री के पार किया है, लेकिन डी जोन में गई है गेंद, जहां पर नहीं जानी चाहिए वहां पर गई है। किफायती ओवर है, मात्र 3 रन 5 गेंदों पर खर्च किए हैं। अब आखिरी गेंद है, पहली पारी की आखिरी ओवर की आखिरी गेंद। 41 बने हैं 3 विकेटों के नुकसान पर। ओमकार तारली 11 गेंदों पर 24 रन बनाकर बल्लेबाजी करते हुए और सार्थक 2 रन बनाकर बल्लेबाजी कर रहे हैं। अब इस गेंद को बाउंड्री के पार करना होगा तो 47 के करीब जरूर जा सकती है। देखना होगा इस गेंद को क्या चौके में कन्वर्ट कर पाएंगे या छक्के में, यह आने वाला समय बताएगा। लेकिन किफायती गेंदबाजी मुनीब कप्तान की रही है अब तक और बहुत ही तेज गेंद की क्रॉस खेलने का प्रयास और इसी के साथ किफायती ओवर रहा मुनीब कप्तान का, मात्र 3 रन खर्च किए, लेकिन एक लाजवाब पारी रही है ओमकार थारली की। 12 गेंदों पर 24 रन बनाए, कुल मिलाकर रन संख्या बनी है 241 और 42 रनों का लक्ष्य दिया है इस समय लांजा टीम को। कई मत जाइए, जुड़े रहिए हमारे साथ tenniscricket.in पर।
चॉपस्टिक्स लहानचा पाऊस सगळीकडून सलामीवीरांची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला मुनीब कप्तान, तर नॉन स्ट्राईक एंडवरती अहमद नाकवा, तर गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पार्थ गांधी ते पाहायला मिळतोय। या रत्नागिरीचा युवा बायकरमॅन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं तोच पार्थ गांधी आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय। सध्याच्या घडीला अंडर 23 इयर्स 23 वर्षाच्या खालील आपण ही स्पर्धा पाहतो। त्या स्पर्धेमध्ये देखील महाराष्ट्र संघामध्ये आपल्याला दाखल असताना तो देखील पाहायला भेटतो। तोच पार्थ गांधी 2 वेळेला त्याचं महाराष्ट्र टीममध्ये सिलेक्शन झालं आणि हीच आपल्या सर्वांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे। यावेळेला चांगला चेंडू, तितकाच चांगला फटका आपल्याला मुनीबच्या बॅटमधून पाहायला मिळाला। क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात, एकदा विधी घेतली जाईल आणि याच एका धावेने संघाचं वैयक्तिक खातं इथे खोललंय। 42 धावांचा करायचा पाठलाग, एक धाव तरी धावफलकावरती पहिल्या चेंडूवरती सोडली गेली आहे। पार्थ गांधी पंचाच्या डाव्या हाताकडून राईड मोर द विकेट, स्ट्रायकिंग एंडवरती अहमद नाकवा, बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई। यावेळेला अहमद नाकवा अराउंड कार्पेट खेळला फटका, ओमकार तारली तिथे आहे तैनात। ओमकार तारलीने देखील प्रभावित केले ॲज आयकॉन म्हणून स्वराज्य प्रतिष्ठान या संघाकडून खेळत असताना चांगली कमालीची फलंदाजी ओमकार तारलीने देखील केली आहे। देखणे फटके आपल्याला त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले आहेत आणि ओमकार तारलीने देखील दाखवून दिले की कामाला आयकॉन म्हणून या संघामध्ये ते दाखल केले आहे। या देखील चेंडूवरती आले एक धाव, स्ट्राईक इथे सातत्याने ते चेंज केली जाते। या बेलला परफेक्ट यॉर्कर, क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र, काय चेंडू फेकलाय पार्थ गांधीने, लाजवाब डिलिव्हरी आहे। फलंदाजाकडे कोणत्याही प्रकारचं उत्तर नव्हतं या चेंडूवरती। यावेळेला यष्टी उद्ध्वस्त झाली आहे। ऍक्शन रिप्ले आपण नक्की स्क्रीनवरती पाहणार आहोत। वेगवान पद्धतीने फेकलेला चेंडू, यष्ट्यांना टार्गेट करणारी गोलंदाजी, यस पूर्ण त्रिफळा चित आहे। मुनीब कप्तान फक्त आणि फक्त चेंडूकडे पाहतच राहिलाय। वाह, काय चेंडू फेकलाय पार्थ गांधीने, अफलातून आहे। सेलिब्रेशन देखील आपण स्क्रीनवरती पाहतोय, लाजवाब चेंडू इथे फेकलेला। नक्कीच क्रिकेटमध्ये इथे ब्रह्मास्त्र वापरलं, यॉर्कर चेंडू फेकला आणि त्यानंतर मिळालेली आपल्याला तिसऱ्या चेंडूवरती विकेट पाहायला मिळते। आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये वनडामच्या भूमिकेमध्ये शुभम मुरकरला इथे पाठवलं जात आहे। या देखील खेळाडूकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे। मागच्या सामन्याचा विचार केला तर जास्त चेंडू शुभम मुरकरला इथे खेळता आलेले आहेत। आता मात्र इथे संधी आली आहे आणि त्या संधीचं इथे सोनं करायचं शुभम मुरकरला, कारण 42 धावांचा पाठलाग करायचा आहे। मोठे फटके पॉवर प्लेच्या षटकामध्ये ते खेळणं गरजेचं आहे, कारण पॉवर प्लेचं षटक इथून पुढे महत्त्वाचं असणार आहे। जितके धावा आपण पॉवर प्लेमध्ये जमवू तितकेच आपल्याला ते धावा चेस करण्यासाठी इथे मदत होऊ शकते। आणि त्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये महत्त्वाचा गोलंदाज स्वराज्य प्रतिष्ठान या संघाचा हुकमाचा एक्का, गेली अनेक वर्ष सातत्याने याच संघामध्ये आपल्याला पार्थ गांधी खेळताना पाहायला मिळतोय आणि याच संघाने देखील त्याला मोठं केलंय। आतापर्यंत 3 चेंडू फेकले, 2 धावा खर्च केल्यात, पार्थच्या खात्यामध्ये किती विकेट सोडली गेली आहे। आणि यावेळेला शुभम मुरकर या देखील वेळेला वेगवान पद्धतीने फेकलेला चेंडू, एक धाव तरी धावून कंप्लीट केली आहे आणि त्याच एका धावेवरती ते समाधान देखील मानलं जात आहे। धावसंख्या 3 अंकावरती जाऊन पोहोचेल। स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल अहमद नाकवा, हा देखील एक भन्नाट फॉर्म मध्ये चाललेला हा खेळाडू अहमद नाकवा। या सीझन मध्ये बराच काळ देखील या खेळाडूने गाजवलाय आणि संपूर्ण शेख अली भाटीवाडी पाबस संघ चर्चेमध्ये राहिले या सीझन मध्ये। यावेळेला पुन्हा एकदा वेगवान पद्धतीने फेकलेला चेंडू, लाजवाब इथे गोलंदाजी केली जाते। फलंदाजाला इथे जखडून ठेवलं जात आहे। या गोलंदाजाकडे वेग आहे आणि त्या वेगासोबत चेंडूला इथे दोन्ही साईडला इथे कट करण्याची ताकद त्या गोलंदाजाकडे आहे। फलंदाजाला इथे सातत्याने जखडून ठेवलं जात आहे। बॅट आणि बॉलचा इथे संपर्क होत नाहीये, सातत्याने इथे डॉट बॉल येत आहेत। पहिल्या षटकातील येणारा अंतिम चेंडू, यावेळेला मोठा फटका ऑनसाइडच्या दिशेने खेळलाय। क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात, एकच धाव चेंडूवरती घेतली जाईल, तिथे मात्र सार्थक होता तैनात आणि त्यानंतर एक धाव इथे कंप्लीट केली जाते। षटक क्रमांक संपला इथे पहिला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा। 42 धाबांचा पाठलाग करायचा आहे। 18 चेंडूवरती 38 धाबांची आहे गरज। कोणत्या गोलंदाजावरती ते विश्वास दाखवला जाईल हे देखील बघणं गरजेचं आहे। शैलेश मदने याच्यावरती ते विश्वास दाखवला गेला आहे। लेदर बॉल क्रिकेट आणि टेनिस बॉल क्रिकेट या देखील गोलंदाजाकडून चांगलं खेळलं जातं आणि तो शैलेश मदने गोलंदाजी मार्कवरती व्यक्तीकडील पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक। 18 चेंडू 38 धावांची आहे गरज।
एक गडीगार 4 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आहे चॉपस्टिक लांचा पावस या संघाचे. अठरा बॉल 38 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. वक्रतुंड स्पोर्ट्स बंदर रोड आयोजित मुरलीधर चषक सन 2026 पर्व पहिली ही स्पर्धा आपण पाहतोय. एक नवीन सुरुवात या स्पर्धेच्या निमित्ताने या मंडळाने ते केली आहे आणि पहिलंच पर्व इथे इथे दमदार आहे. शैलेश मध्ये गोलंदाजी मार्कवरती सातत्याने इथे क्षेत्ररक्षणमध्ये बदल केला जातोय कारण पॉवर प्लेचं षटक संपलं आणि त्यानंतर इथे क्षेत्ररक्षण आता शिथिल झालंय. 38 सर्कलच्या बाहेर त्या वर्तुळाच्या बाहेर ते अतिरिक्त क्षेत्ररक्षण आपल्याला सीमारेषेवरती पाहायला मिळत आहेत. ओमकार तारली हा देखील या संघाचं नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळतोय कारण त्याच्याकडे देखील खूप सारा अनुभव आहे. अंडरआर्म क्रिकेट असेल ओव्हरआर्म क्रिकेट असेल ओमकार तारलीच्या माध्यमातून सातत्याने ते चांगला खेळ झालाय. यावेळेला शैलेश मध्ये पुढचा चेंडू यावेळेला बोटा फटका खेळायचा केलेला प्रयत्न पार्थ गांधी तिथे आहे त्यांना चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. आपल्या संघासाठी नक्कीच 3 धावांचं योगदान दिले पार्थ गांधीने. धावसंख्या 5 या अंकावरती. येस प्रेक्षकांचा इथे प्रतिसाद देखील स्वराज्य प्रतिष्ठान या संघाच्या बाजूने आपल्याला ती पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग गेटवरती शुभम मुरकर आहे. या देखील खेळाडूकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे आणि हे शुभम मुरकरने खूप वेळा दाखवून दिलाय. लांचा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये क्या नावाचा बोलबाला राहिला होता आणि तो का राहिला होता हे ते शुभम मुरकर दाखवून देतोय. आणि यावेळेला चेंडू चाललाय. यावेळेला चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यावेळेला येतोय शुभम मुरकरच्या बॅट मधून दमदार षटकार. हीच इथे चर्चा केली होती. लांचा चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये देखील चांगला खेळ शुभम मुरकरने केला होता आणि त्याच प्रकारे ते फलंदाजी केली जाते. या चेंडूवरती ठोकलाय षटकार. शैलेश मध्यवर्ती ते आक्रमण केलं आणि ही ते आता गरज आहे. धावसंख्या 11 या अंकावरती जाऊन पोहोचेल. 45 धावांचा करायचा पाठलाग. सातत्याने तुम्हाला धावफलकावरती जोडणं गरजेचं आहे. प्रत्येक चेंडूवरती ते मोठ्या धावा येणं गरजेचं आहे. या देखील वेळेला समोरच्या दिशेने तटावून काढलेला हा चेंडू पार्थ गांधी क्षेत्ररक्षण करताना आपल्याला ते लॉंगनला पाहायला मिळतोय आणि लॉंगन कडे तिथे फेकी झाली आहे. एक धाव तोपर्यंत तिथे कंप्लीट केली जाईल आणि स्ट्रायकिंग गेटवरती अहमद नाकबला आणलं गेलंय. धावसंख्या 12 या अंकावरती जाऊन पोहोचेल. येणारे 15 चेंडू आणि 30 धावांची आहे गरज. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम म्हणजे इथून पुढे तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती 2 धावा असं समीकरण असं तुम्हाला इथे सरासरी राखायची आहे. यावेळेला अराउंड कार्पेट केलेला फटका ऑफसाईडच्या दिशेने तिथे पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे तैनात आणि या देखील चेंडूवरती एकदा तिथे घेतली जाते. धावसंख्या 13 या अंकावरती जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक आपण इथे पाहतोय दुसरे इथे प्रगतीपथावर. प्रत्येक चेंडूवरती ते बोटा फटका लगावण्याचा इरादा इथून पुढे करावा लागेल. अहमद नागवा शुभम मुरकर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि या 2 खेळाडूंची चर्चा सातत्याने केली जाते आणि ही जोडी ते फेमस आहे रत्नागिरीमध्ये. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा शैलेश मध्ये होईल सज्ज. अजूनही 2 चेंडूंचा खेळ आहे. शुभम मुरकरकडे ती ताकद आहे आणि त्या शुभम मुरकरला इथे दाखवून देणं गरजेचं आहे. अजूनही 2 चेंडू आहेत. त्या 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका जर का शुभमच्या बॅटमध्ये आला तर चॉपस्टिक लांचा पावसा संघ पुन्हा एकदा सामन्यामध्ये परतू शकतो आणि या सामन्यावरती आपली पकड जमवू शकतोय. 2 चेंडू इथून पुढे महत्वाचे आहेत आणि यावेळेला मोठा फटका खेळायचा केलेला प्रयत्न क्षेत्ररक्षक ओमकार तारली तिथे आहे तैनात. झेल कंप्लीट फलंदाज बाद आणि यावेळेला मैदानाच्या बाहेर शुभम मुरकरला इथे यावं लागेल. धक्का क्रमांक दुसरा 13 या अंकावरती. आणि यावेळेला मैदानाच्या आतमध्ये अरफान नाकवा इथे मात्र इतर पाहायला मिळेल. खूप सारे ॲग्रेशन या देखील खेळाडूकडे आहे. जितकं या खेळाडूला आपण डिवसणार आहोत तितका हा फलंदाज घातक ठरतो हे आपण इथे पाहिलंय सातत्याने. हातीस गावामध्ये बाबर शेख ही ट्रॉफी मानाची असते आणि त्या मानाच्या स्पर्धेमध्ये अरफान नाकवाने कहर केला होता. गोलंदाजाला अक्षरशः स्वतःच्या ताल्यावरती नाचवलं होतं आणि तोच अरफान नाकवा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय.
अहमद सोबत इथे साजेदारी करायची आहे, ती जोडी इथे बनून राहणं गरजेचं आहे. इथून पुढे अजून एक चेंडू आणि त्या जर का एका चेंडूवरती जर का मोठा फटका अरफानच्या बॅटमधून आला तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये आपली पकड इथे जमू शकतोय. शैलेश मधने आतापर्यंत 9 धावा खर्च केल्या शुभम मुरकरची, त्यामध्ये आली एक विकेट. एडर दुसऱ्या षटकातला अंतिम चेंडू अरफान नाकवा, यावेळेला ऑफस्टिक सोडत चाललेला चेंडू. पंच सफवान बारगीर यांचा इशारा आमच्यापर्यंत येऊन पोहोचलाय. वाईट चेंडूचा एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली आहे. धाव संख्या 14 अंकावरती. अतिरिक्त धावा इथून पुढे देऊन चालणार नाहीये, प्रत्येक धाव इथे महत्वपूर्ण असेल या सामन्यामध्ये. करूया मरोवाले हे सर्व आपण सामने पाहतोय, नॉकआउट स्पर्धेचे हे सामने. आणि यावेळेला मोठा फटका खेळायचा होता, बॅट आणि बॉलचा आता मात्र इथे संपर्क झाला नाहीये. आला इथे डॉट बॉल, निर्धाव चेडूची झाले इथे सांगता. षटक क्रमांक संपले ते दुसरं. 2 गडी घर, 14 धाव संख्या धावफलकावरती आपण पाहतोय. इथून पुढे अजूनही 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये असणार आहे आणि त्या 12 चेंडूंवरती अजूनही 28 धावांची आहे गरज. 12 चेंडू 28 धावा. कोणत्या तरी एका गोलंदाजाला ते टार्गेट करावं लागेल. इथून पुढे हे षटक महत्वाचं ठरेल स्वराज्य प्रतिष्ठान या संघासाठी. आणि अनुज देसाई याच्यावरती दाखवलं जातोय विश्वास. या देखील गोलंदाजाने कमी वेळामध्ये आपल्या नावाची चर्चा केली आहे आणि तोच अनुज देसाई गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याच्या विरोधामध्ये अहमद नाकवा फलंदाजी करेल. एका बाजूला युवा टॅलेंट आहे तर दुसऱ्या बाजूला मास्टरपीस पावस या गावाला बिलॉंग करणारा अहमद नाकवा. बेस्ट वर्सेस बेस्ट चिलाडे म्हणायला हरकत नाहीये. परंतु इथून पुढे खूप क्रिकेट इथे शिकायचं अनुज देसाईला देखील आणि ते अनुभव ते घेणं गरजेचं आहे. यावेळेला बॅटची हलकीशी काढायला लागली आहे क्षेत्ररक्षक यशरक्षक तिथे आहे तैरात. चेंडू चाललाय ढेकलर झोन मध्ये एका धाबेसाठी आणि याच एका धाबेने धावसंख्या आपण 15 अंकावरती आपण पाहतोय. यावेळेला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल अनुज देसाई. यावेळेला येणारा पुढचा चेंडू अहमद नाकवासाठी. यावेळेला अकुट टप्प्याचा चेंडू, यावेळेला क्विक सिंगल खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट इथे लगावली होती आणि तो इथे डायरेक्ट हिटचा लगावण्याचा केलेला प्रयत्न तो इथे असफल ठरलाय. क्विक सिंगल, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यानंतर इथे एक धाव घेतली. धावसंख्या 16 अंकावरती जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर आहे. इथून पुढे अजूनही 4 चेंडू महत्वाचे आहेत. यावेळेला मोठा फटका, पुन्हा एकदा खेळायचा केलेला प्रयत्न, दिशाहीन गोलंदाजी आहे. ऑफस्टिक सोडत चाललेला चेंडू आणि यावेळेला येतोय वाईड बॉल. क्रिकेटच्या पटलावरील नियम क्रमांक इथे 22 वापरला गेलाय. पंचांनी गोलंदाजाला दंडित केलंय. धावसंख्या 17 अंकावरती आणि त्याच 17च्या विरोधामध्ये खतरा निर्माण करायचा आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धावांवरती मजल मारली आतापर्यंत चॉपस्टिक लांजा पावस या संघाने. स्ट्रायकिंग एंड वरती अरफान नाकवा. यावेळेला समोरच्या दिशेने खेळायचा केलेला प्रयत्न, यावेळेला गेला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. एक्स्ट्रा ऑर्डर शॉट, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यावेळेला येतोय अरफान नाकवाच्या बॅट मधून मुरलीधर चषक 2026 दमदार षटकार. यावेळेला अरफान नाकवा 2 चेंडू 6 धावा वैयक्तिक केळी त्याच्या बॅट मधून आपण पाहतोय. यावेळेला आक्रमण केलंय अनुज देसाईच्या विरोधामध्ये. अजूनही 3 चेंडू आहेत आणि मी मागेच बोललो होतं जितकं ह्या फलंदाजाला आपण डिवसणार आहोत तितकाच हा घातक ठरतो समोरच्या संघावरती. आणि यावेळेला काय घडतंय, यावेळेला वाईट बॉल आहे. स्क्वेअर लेग पंच ओमकारजी पोयरेकर यांचा इशारा मेन पंचांकडे आला आणि तो इथे आमच्यापर्यंत येऊन पोहोचलाय. इट्स अ वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली आहे. धावसंख्या 24 अंकावरती. अजूनही इथून पुढे 22 धावांची आहे गरज. येणारे 9 चेंडू 22 धावा. 3 चेंडूवरती जर का एखाद दुसरा मोठा फटका अजून अरफानच्या बॅटमधून आला तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये परतू शकतो आणि या सामन्यावरती आपली पकड जमवू शकतोय. यावेळेला मोठा फटका खेळायचा केलेला प्रयत्न, यावेळेला फलंदाज होईल ते बाद. यस, इथून पुढे अजून 18 धावांची आहे गरज. येणारे 8 चेंडू 18 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 8 चेंडू 18,
3 षटकार 8 चेंडूवरती तुम्हाला इथे मारायचे आहेत. अरफान तोच प्रयत्न करत होता. बॅट आणि बॉलचा जो संपर्क होणं गरजेचं होतं तो संपर्क इथे झाला नाही आणि त्यानंतर इथे विकेट आली आहे. धावसंख्या 24 आणि यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आयकॉन खेळू अजय चव्हाण इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पदार्पण होताना पाहायला मिळेल. अनुज देसाई 4 चेंडू फेकले, 10 धावा खर्च केलेत, एका गड्याला गारद केलंय. अरफानच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर केलेला तो फटका. यावेळेला मैदानाच्या आतमध्ये अजय चव्हाण स्ट्रायकिंग गेट वरती पाहायला मिळेल. अजूनही 8 चेंडू आहेत, 18 धावांची आहे गरज. 42 धावांचा आपल्याला करायचा आहे पाठलाग. गोलंदाजी मार्क वरती अनुज देसाई पंचांच्या डाव्या हाताकडून राईट मोर द विकेट. येणारा पुढचा चेंडू अजय चव्हाण साठी. 2 चेंडू आहेत, एखादा मोठा फटका इथून पुढे लगावणं बंधनकारक आपल्या संघासाठी. यावेळेला ऑफसाईडच्या दिशेने खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात. एक धाव तरी ते कंप्लीट केली आणि त्याच एका धावेवरती ते समाधान मानलं जात आहे. आणि स्ट्रायकिंग गेटवरती आपण अहमद नाकवाला पाहतोय. धावसंख्या 25 अंकावरती जाऊन पोहोचेल. काय घडणार काय बिघडणार हे आपल्याला ह्या चेंडूवरती पाहायला मिळेल. अहमद नाकवा स्ट्रायकिंग गेटवरती बॅट टिकून करतोय आव्हान. अनुज देसाई इडेरा अंतिम चेंडू 3ऱ्या षटकातला. यस यावेळेला यष्टनला टार्गेट करणारी गोलंदाजी लोवर फुल टॉस होता तो इथे खोदून काढला गेला आणि त्यानंतर आले ते एक धाव. धावसंख्या 26 अंकावरती आपल्याला पाहायला मिळेल. एडरे 6 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल. वरती आपण राहुलला इथे पाहतोय. राहुल वरती दारोमदार आपल्या संघाचे 6 चेंडू 16ची गरज. स्ट्रायकिंग गेट वरती अहमद नाकवा आहे. असे बरेच सामने अहमद नाकवाने एक हाती आपल्या संघासाठी झुकवले आहेत आणि यावेळेला आपल्या संघाला गरज आहे करूया मरोवाला हा सामना. राहुल पहिला चेंडू महत्वाचा चेंडू आहे आणि हाच महत्वाचा चेंडू फेकला इथे वाईड आणि वाईड +1 या चेंडूवरती आले इथे एक धाव आणि दुसऱ्या धावेचा केला जातो इथे प्रयत्न आणि यावेळेला फलंदाज बाद होईल. अजय चव्हाण बजेस काय या चेंडूवरती 2 धावा आल्या आणि याच 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या सुरू जाणार आहेत. फलंदाज झाला इथे परंतु बाद. धावसंख्या 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 धावा. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सगळीकडे बदलताना पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 14ची गरज आणि यावेळेला मैदानाच्या आतमध्ये वसीम नाकाडे आपल्याला इथे येताना पाहायला मिळेल. यावेळेला मैदानाच्या आतमध्ये 4 डाऊनच्या भूमिकेमध्ये वसीम नाकाडे येताना पाहायला मिळेल. वसीम दाखवायचे आपल्याला इतर पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 14ची आहे गरज. सहा चेंडू 14ची गरज. स्ट्रायकिंग गेट वरती अहमद नाकवा तर नॉन स्ट्राइक गेट वरती वसीम नाकाडे आपल्याला इतर पाहायला मिळेल. वसीम सध्याच्या घडीला नॉन स्ट्राइक गेटला तर स्ट्रायकिंग गेट वरती अहमद नाकवा. अनेक सामने आपल्या संघासाठी खेळलाय. यावेळेला पहिला चेंडू आहे, मोठा फटका, खेळायचा केलेला प्रयत्न, पार्थ गांधी तिथे आहे तैनात. यावेळेला चेल कंप्लीट आहे.
सेफेंड्स आहेत पार्क गांधीचे आणि यावेळेला मैदानाच्या बाहेर इथे पाठवलं जातं अहमद नाकबलला. पहिले चेंडूवरती ते विकेट घेतली आहे राहुलने. मोठा धक्का मोठा मोहरा नक्कीच गारद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 धावा, 5 चेंडू आणि 14ची गरज. यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आपण सोबानला इथे पाहतोय. 5 चेंडू 14 धावांची गरज. नॉन स्ट्राईकचा फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती येणं गरजेचं आहे आणि हेच इथं सोबानला करायचं आहे. स्ट्राईक इथे रोटेट करून द्यायचे आहे कारण वसीम नाकडे देखील तीच ताकद आहे. आपण PPL अर्थातच पावर्स प्रीमियर लीग ही स्पर्धा पाहिली आणि त्या स्पर्धेमध्ये वसीम नाकडे नावाचा बोलबाला राहिला आहे. यावेळेला मोठा फटका, खेळायचा केलेला प्रयत्न, चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे झेल इथे निसटलाय. एक धाव इथे कंप्लीट आणि याच एका धावेने धाव संख्या 29 अंकावरती पुढे सरकणार आहे. आणि त्यानंतर आता 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. 2 मोठे फटके इथून पुढे लगावणं बंधनकारक. वसीम नाकडेकडे ती क्षमता आहे. गोलंदाजी पार्क वरती आपल्याला राहुल पाहायला मिळाला. रेड मोर द विकेट. येणारा पुढचा चेंडू स्ट्रायकिंग एंड वरती वसीम नाकाडे. यावेळेला मोठा फटका, खेळायचा केलेला प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात आणि यावेळेला झेल कंप्लीट. फलंदाज बाद घेतलाय झेल. संपला इथे वसीम नाकाडेचा खेळ. लागलेला धक्का क्रमांक 6वा. यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आपण साधला इथे पाहतोय. साधला आपल्या संघाला इथे 7 देणं गरजेचं आहे आणि ती 7 इथे हवी असणार आहे. येणारे 3 चेंडू 13 धावांची गरज. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम. म्हणजेच काय इथून पुढे तुम्हाला 2 षटकार तर मारायचे आणि ती राहिलेली 1 धाव ती देखील तुम्हाला पूर्ण करायची आहे. 3 चेंडू 13ची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती 7. गोलंदाजाला इथून पुढे कोणत्याही प्रकारची चूक करायची नाहीये. राईड मोर द विकेट. गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. यावेळेला मोठा फटका, खेळायचा केलेला प्रयत्न, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे झेल इथे निसटलाय आणि त्यानंतर फक्त आणि फक्त एकच धाव इथे घेतली आहे आणि इथून पुढे गरज आहे 2 चेंडू 12 धावांची. सोबान स्ट्रायकिंग एंड वरती. हीच ती वेळ आहे स्वतःला सिद्ध करण्याची. हेच ते क्षण आहे स्वतःला सिद्ध करून दाखवण्याचे आणि सोबानला इथून पुढे 2 चेंडूवरती जर का 2 षटकार लगावले तर इतिहास इथे रचला जाईल. इतिहासाच्या पानामध्ये सोबानची इथे नोंद केली जाणार आहे. परंतु ते इथे फटके खेळावे लागतील. प्रयत्न करायचे आहेत, मेहनत करायची आहे. 2 चेंडू 12. मोठा फटका, खेळायचा केलेला प्रयत्न, चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी आणि याच एका धावेने धाव संख्या 31 अंकावरती जाऊन पोहोचेल. 1 चेंडू 11ची गरज. अजूनही सामना संपलेला नाहीये. क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे. जर का गोलंदाजाने चूक केली, एखादा जर अतिरिक्त चेंडू फेकला, नो चेंडू जर का फेकला तरी ते काही मैदानाच्या आतमध्ये घडू शकतंय. स्ट्रायकिंग एंड वरती सोबान बॅट टिकून आव्हान करतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज. यावेळेला पुढचा चेंडू, मोठा फटका, समोरच्या दिशेने खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यावेळेला येतोय चौकार आणि याच 4 धावांनी धावसंख्या 35 अंकावरती जाऊन पोहोचली आणि हा सामना जिंकलाय स्वराज्य प्रतिष्ठान या संघाने. या स्पर्धेतला सलगचा दुसरा विजय इथे प्राप्त केलाय आणि तिसऱ्या फेरीसाठी इथे लढत देण्यासाठी इथे प्रवेश केलाय. जिंकलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या संघाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.